नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आयुष्यात वाईट काळ चालू असेल तर आयुष्याचं पुस्तक बंद करू नका. फक्त पान बदला आणि नवीन धड्यापासून सुरुवात करा. आजचा सुविचार आपण बघितला. आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. एक नजर शहरातील ठळक घडामोडींवर. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीला दिनांक 3 रोजी सकाळी 8 वाजतापासून सुरुवात झाली. मात्र उशिरा रात्रीपर्यंत देखील निकाल हाती लागला नाही. दुसऱ्या दिवशी देखील मतमोजणी प्रक्रिया सुरू होती. मतमोजणी प्रक्रियेत पहिल्या फेरीपासूनच वाशिम येथील अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांना पहिल्या फेरीत 3131 मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे हे दुसऱ्या क्रमांकावर होते, तर शेखर भोयार हे तिसऱ्या क्रमांकावर होते. मतमोजणी प्रक्रियेच्या सब फेरीमध्ये देखील किरण सरनाईक हे आघाडीवर असून सब फेरीच्या 22व्या फेरीमध्ये सरनाईक यांना 8089, तर देशपांडे यांना 6452, भोयार यांना 5928 मते मिळाली. तर सब फेरीच्या 22व्या प्रक्रियेत 27 उमेदवारांपैकी 25 उमेदवार बाद झाले आहेत, तर 5 उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत अटीतटीची लढत झाल्यानंतर सब फेरीत अटीतटीची लढत रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये वाशिमचे अपक्ष उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर असून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे दुसऱ्या क्रमांकावर व अपक्ष उमेदवार शेखर भोयार हे तिसऱ्या स्थानावर होते. विजयासाठी 14,916 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या पसंतीच्या सब फेऱ्या घेण्यात आल्या. या सब फेऱ्यांमध्ये देखील सरनाईक यांची आघाडी कायम असून दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत सब फेरीचा राऊंड 23 मध्ये किरण सरनाईक यांना 8086 मते, तर श्रीकांत देशपांडे यांना 6452 मते, तर श्रीकांत भोयार यांना 5928 मते, संगीता शिंदे यांना 3638 मते, अविनाश बोर्डे 3363 मते, तर भाजपचे उमेदवार असलेले नितीन धांडे हे 6व्या क्रमांकावर असून त्यांना 2529 मते मिळाली आहे, तर 23व्या राऊंडमध्ये ते बाद झाले आहेत. 22व्या सब फेरीनंतर देखील किरण सरनाईक हे 1898 मतांनी आघाडीवर आहेत. मतदान प्रक्रियेच्या 23व्या सब फेरीपर्यंत 27 उमेदवारांपैकी 25 उमेदवार बाद झाले असून 5 उमेदवारांमध्येच काट्याची टक्कर सुरू आहे. 3 डिसेंबर जागतिक अपंग दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद सर्व शिक्षा अभियान अंतर्गत ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, तसेच प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. आज अपंग दिनानिमित्त जिल्हा परिषद सेवा शिक्षा अभियानांतर्गत अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी, चिखलदरा येथून विद्यार्थ्यांचे ऑनलाईन विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला. दृष्टीदोष असणाऱ्या धांडे मॅडम यांनी वयाच्या 18व्या वर्षी आलेल्या दिव्यांगपणाला खचून न जाता धैर्याने व हिमतीने तोंड दिले व त्यांना पालकांनी सहकार्य केले. तसेच दिव्यांगाचे कोरोना कार्यकाळात येणाऱ्या अडचणींचा पाढा दिव्यांग शाळेचे प्राचार्य धुमाळ यांनी वाचला. तसेच दिव्यांगांना जागतिक दिव्यांग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात. दिव्यांग बालकांना पालक, समाज, शासन, प्रशासन यांनी सामान्य बालक म्हणून सहकार्य केले तर दिव्यांगांना असे जीवन जगणे सोपे होईल. त्याचप्रमाणे आपल्या समग्र शिक्षा अभियानाचे प्रोग्रामर प्रीती गावंडे मॅडम, त्याचप्रमाणे समावेशी शिक्षणाच्या जिल्हा समन्वय सन्माननीय स्वाती हर्डीकर मॅडम यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी फोटोचे पूजन करून प्रतिमेला हार अर्पण करा.
तेच ना थोडंसं सर कट करा लेस लावा कट करा तिथून आणि मग धागा बांधा त्याला ते चांगलं कापून करा डायरेक्ट स्पर्धाचं आयोजन या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त संपूर्ण जिल्हाभर होत आहे. आताही मोर्शी पंचायत समिती अंतर्गत या कार्यक्रमाचं जिल्हास्तरीय उद्घाटन मोर्शी पंचायत समिती अंतर्गत झालेलं आहे. ऑनलाईन प्रोग्राम चालू आहे आणि यानंतर सूत्रसंचालनाची जबाबदारी ही माझ्यावर येणार आहे. तर म्हणून मी जास्त वेळ न गवता इथे उपस्थित सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो. आज लुईस ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आपण एकत्रित झालेला आहोत. दरवर्षी आपण त्यांची जयंती साजरी करत असतो. खरोखर या व्यक्तीने अपंग शिक्षणात जे योगदान दिलेले आहे ते खरोखर मोलाचे आहे. म्हणजे आज बरीच टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे, परंतु त्यावेळी त्यांनी जी क्रांती घडवून आणली त्यामुळे अंध विद्यार्थ्यांना जे शिक्षण घेणं सुकर झालं ते लुईस ब्रेल यांच्यामुळे. तर या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करते आणि मला 2 शब्द बोलण्यास संधी दिली याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद म्हणते. धन्यवाद. डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवस आपण या दिव्यांग कक्षामध्ये आयोजित करतो आहे. या निमित्तानं आज संपूर्ण जगामध्ये ज्यांनी अन्नांसाठी एक लिपी तयार केली त्या काळापासून आजपर्यंत नवीन नवीन अपंग विद्यार्थ्यांचे शोध लागत आहे आणि त्यात त्यांच्या खूप मोठा सिंहाचा वाटा होता आणि त्याची आपण जयंती करतो आहे. या निमित्तानं मी एवढं सांगू इच्छितो की जरी आपण त्या मुलांना दिव्यांग म्हणत असो अपंग म्हणत असो पण ती आपल्यासारखीच मुलं आहेत आणि त्या मुलांना सामान्य मुलात कसं मिसळून घेता येईल यासाठी सर्व यंत्रणा जी कार्यरत आहे त्यांना पुन्हा आवाहन करतो की त्यांनी यासाठी खूप जोमाने प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि ज्या काही सोयी सुविधा आपण उपलब्ध करून देत आहे शासनाच्या स्तरावर असो किंवा संघटनेच्या मार्फत असो संघटना असो ज्या ज्या आपल्याला पुरवता येतील त्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावा. म्हणजेच आज आपण लुईस ब्रेल यांची जयंती साजरी करतो असं आपल्या सर्वांना वाटतं. दिसत आहे ना? हां बस.
आणि लोखंडे. तुम्ही निघालात कुठे? या ढोलकीचा खणखणाट मला वडत नाही. तुम्ही तिकडे हो, ते गाडीचं बघा की गणपती पुळ्याला जायला उशीर होत. मी रवींद्र भीमराव इंगळे, समावेशित शिक्षण विशेष तज्ज्ञ, पंचायत समिती चिखलदरा. गेल्या एक आठवड्यापासून आपण ऑनलाईन पद्धतीने जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्याबद्दल तयारी चालू होती. समग्र शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अमरावती व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्याचे आयोजित केले होते. त्यानिमित्त जिल्ह्यातील 7 पंचायत समितीमध्ये जवळजवळ 18 ते 19 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमामध्ये भाग घेतला. कार्यक्रमामध्ये नृत्य, गायन, वक्तृत्व स्पर्धा आणि मिमिक्री अशा पद्धतीचे आपण ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम घेऊन जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये एक प्रोत्साहनपर बक्षीस सर्वांना देण्यात आले आणि ज्यांचे नंबर पहिला, दुसरा, तिसरा यांचे नंबर काढून पण कुमारी सुनीता लहाने मॅडमनी ज्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेवर कार्यरत आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने त्यांना प्रशस्तीपत्र पण देण्याचे आयोजित केलेले आहे. धन्यवाद. सुरू करा. नमस्कार, मी जिल्हा समन्वयक कुमारी स्वाती अंजीकर, समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण अंतर्गत जिल्हा कार्यालयाला कार्यरत आहे. आज 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन आपला पूर्ण जागतिक स्तरावर साजरा होत असतो. ह्या निमित्ताने आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी 3 डिसेंबर जागतिक अपंग दिन दिव्यांग दिन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था तसेच समग्र शिक्षा समावेशित शिक्षण या उपक्रमाअंतर्गत आयोजित केलेला आहे. यांच्या संयुक्त विद्यमानाने हा प्रोग्राम आम्ही आज यावर्षी ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे निश्चित झाले आहे. तशा पद्धतीचे आम्ही आयोजन केलेले आहे. दिव्यांग दिन आम्ही कोविड-19च्या काळात ऑनलाईन पद्धतीने घेण्याचं मुख्य उद्दिष्ट असं की विद्यार्थ्यांना एका ठिकाणी जमावळा करणे विद्यार्थ्यांचा ह्यावर्षी शक्य नसल्यामुळे पंचायत समिती गटसाधन स्तरावर तसेच शक्य झाल्यास त्यांच्या घरी अशा पद्धतीने आम्ही कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. यामध्ये गायन, नृत्य, वक्तृत्व स्पर्धा, भाषण, मिमिक्री या पद्धतीचे वेगवेगळे असे छोटे कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलेले आहे. हा कार्यक्रम 14ही पंचायत समितीवर गटसाधन केंद्र इथे सुरू आहे. आज म्हणजे पूर्ण हा 3 डिसेंबर ते हा पूर्ण सप्ताहच हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून आम्ही साजरा करणार आहे. हा आठवडा पूर्ण जागतिक दिव्यांग दिन म्हणून आम्ही साजरा करणार आहोत.
मी उमेश धुमाळे, प्रभारी मुख्याध्यापक, निवासी मतिमंद विद्यालय अमरावती. सदर शाळा ही निवासी स्वरूपाची असून इथे जवळपास 25 विद्यार्थी निवासी शिक्षण घेतात. यामध्ये सर्वच मतिमंद विद्यार्थी हे यांना संपूर्णपणे निःशुल्क शिकवलं जातं आणि त्यांची राहण्याची व्यवस्था केली जाते. उद्या जागतिक अपंग दिन संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो, परंतु यावर्षी कोविड-19मुळे संपूर्ण जगच थांबलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि या कोविडमुळे जवळपास गेल्या मार्च किंवा ह्या संपूर्ण सत्रामध्ये मुलांची फारच अशी शैक्षणिक दुरावस्था झाली. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा अनेक उपाययोजना करून अनेक प्रकल्पांनी शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले व त्याद्वारे विद्यार्थ्यांना कसं शिकवावं याचं मार्गदर्शन केलं. त्याच अनुषंगाने आमच्या इथले संपूर्ण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आपल्या अविरत प्रयत्नातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन एज्युकेशन देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना ते स्वीकारलं जातं, परंतु अनेक आमच्या इथे असणारा प्रत्येक विद्यार्थी हा संपूर्णपणे परिपूर्ण नसल्यामुळे किंवा घरची परिस्थिती तेवढी नसल्यामुळे अँड्रॉईड मोबाईल कोणाकडे नाही आहे किंवा काही विद्यार्थ्यांकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो. अशा अनेक समस्या आहेत, परंतु त्यामध्ये सुद्धा त्या अडचणींना मात करून आमच्या इथले शिक्षक त्यांना होम व्हिजिट देऊन, त्यांना वर्कशीट देऊन त्यांच्याकडनं तो अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये सुद्धा म्हणजे बरेचसे विद्यार्थी आणि त्यांचे पालक सुखावले म्हणजे या कोविडमध्ये तेवढी तरी त्यांना त्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक चांगली सेवा उपलब्ध झालेली आहे. त्याचा निश्चितच चांगलाच परिणामसुद्धा दिसून येईल. परंतु प्रत्येक पालकांची केव्हा शाळा सुरू होते हीच म्हणजे घाई दिसून आली, कारण की संपूर्ण वर्षभर त्यांचा विद्यार्थी हा शाळेमध्ये राहतो आणि जवळपास 1 ते 1.5 महिनाच घरी असतो. त्यामुळे या मतिमंद विद्यार्थ्यांना सांभाळताना त्यांना जो कष्ट त्यांच्या अनेक समस्यांना जो समोर जावं लागत आहे, त्यामुळे त्यांच्यासमोर अनेक समस्या निर्माण होत आहेत. परंतु काही प्रमाणात या ऑनलाईन एज्युकेशन प्रणालीमध्ये थोडासा तरी त्या पालकांना दिलासा मिळतो आहेत आणि विद्यार्थीसुद्धा आपल्या शिक्षकांसोबत किंवा शाळेसोबत एक जोडलेले आहेत. मी पुनश्च एकदा अपंग दिनाच्या संपूर्ण विद्यार्थ्यांना, संपूर्ण आमच्या दिव्यांग बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो व धन्यवाद. माझं नाव कुमारी हर्षा धांदे. मी 100% अंध आहे. मी MA BEd केलेलं आहे. ग्रॅज्युएशननंतर मला अंधत्व आलेलं आहे आणि मी सध्या अमरावती पंचायत समितीमध्ये विशेष शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मला जेव्हा ग्रॅज्युएशननंतर हे अपंगत्व आलं तेव्हा म्हणजे पहिल्यांदा जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा घरच्यांना तर सगळ्यांना धक्काच बसला, कारण कधी म्हणजे आम्ही विचारही केला नव्हता अशी परिस्थिती आमच्यासमोर आली होती. त्यानंतर घरच्यांनी पूर्ण डॉक्टर इलाज वगैरे सगळे केले. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे देखील इलाज आम्ही केले. पण त्यानंतर मग जेव्हा असं कळलं की यावर काहीच उपाय नाही, तर ते शेवटी आम्ही ॲक्सेप्ट केलं आणि पुढची वाटचाल म्हणून शिक्षण घेण्याचं ठरवलं. त्यानंतर DEdला ॲडमिशन घेतली, BEd केलं आणि मग मी जॉबला लागले. यामध्ये माझ्या घरच्यांचा पूर्ण सहभाग मला मिळाला, त्यांची मदत मला मिळाली. मी दीपा प्रल्हादराव हिरोडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी अमरावती. सर्वांना 3 डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आज या निमित्ताने दिव्यांग विद्यार्थ्यांकरता समाज कल्याणच्या वतीने लाईव्ह शिक्षणाची सुरुवात करण्यात आली. या लाईव्ह शिक्षणाचे उद्घाटन सन्माननीय श्री दयारामजी काळे हे आमच्या समाज कल्याण समितीचे सभापती साहेब आहेत, त्यांच्या हस्ते आज करण्यात आले आहे. या ऑनलाईन शिक्षणामध्ये आम्ही व्हॉट्सअपद्वारे याआधी ऑनलाईन शिक्षण दिलेलं आहे, परंतु ते प्रभावीपणे काम करत आहे असं आम्हाला वाटत नव्हतं. त्यामुळे लाईव्ह क्लासेस असणे आवश्यक असल्याचा आमचा मानस झाला. त्यामुळे गुगल मीट या ॲपद्वारे आम्ही आजपासून जागतिक दिव्यांग दिनाचं औचित्य साधून सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना लाईव्ह क्लासेस देण्याचं आयोजन केलेलं आहे.
यामध्ये आमची तज्ज्ञ शिक्षकांची टीम आम्ही अपॉइंट केलेली आहे आणि त्यांच्याकरता टाईमटेबल ठरवून देण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांना कोणता टॉपिक शिकवण्याचा आहे ते सुद्धा त्यांना आमच्या शालेय शिक्षण समितीच्या वतीने आखून देण्यात आलेलं आहे. या लाईव्ह शिक्षणाच्या माध्यमातून आजची जी परिस्थिती आहे कोरोनाची उद्भवलेली आहे यामध्ये घरी बसून विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सोपे जाईल आणि त्यांचे जे आतापर्यंतचे क्युरीज होत्या, त्यांना ज्या अडचणी येत होत्या त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून एवढ्या जास्त इफेक्टिवली क्युअर होत नव्हत्या. त्यामुळे लाईव्हमध्येच ते शिक्षकांना त्यांचे प्रश्न विचारू शकतील आणि त्यांच्या शंकांचे ते निरसन करू शकतील. अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या वाढीकरिता, त्यांच्या विकासाकरिता आमच्यामार्फत हे पहिलं पाऊल आहे आणि यामार्फत त्यांचा विकास होण्याचं हे आमचं एक उद्दिष्ट होतं. ते आम्ही पहिलं पाऊल आज उचललेलं आहे. या निमित्तानं मी सर्वांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ अमरावतीकरांनी मानवी शृंखलेचे आयोजन केले. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व अमरावती जिल्हा ट्रेड युनियन कौन्सिल यांच्या वतीने इरविन चौक येथे हे आयोजन करण्यात आले. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनाकरिता अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती अमरावती जिल्हा ट्रेड युनियन वतीने गुरुवारी इरविन चौक स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मानवी शृंखला करण्यात आली. मोठ्या संख्येत नागरिकांनी या शृंखलेत सहभाग घेतला. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनांवर पोलिसांतर्फे पाण्याचा मारा केला जात आहे, तसेच अश्रुधूर सोडल्या जात आहे. हायवेवर खड्डे खोदून शेतकरी नेत्यांना स्थानबंद करण्यात येत आहे. या सर्व घटनांचा निषेध देखील ट्रेड युनियन तर्फे करण्यात आला. शेतकरी आंदोलन करून उठलेला आहे. संसदेच्या रोखानं हा शेतकरी निघालेला आहे. त्याला दिल्लीच्या सीमेवरच अडवलं गेलं. या ठिकाणी अश्रुधुराचे नरकांडे फोडले, पाण्याचे फवारे मारले, हायवेवर खड्डे खणले आणि याशिवाय सर्व अडथळे केले आणि त्याला त्या ठिकाणी थांबवलं केलं. सरकारचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला. शेतकऱ्याला संसदेसमोर त्याला जाऊ द्यायचं नाही असा चंग सरकारने मांडलेला आहे. शेतकऱ्यांचा लढण्याचा अधिकार असताना, मूलभूत अधिकार असताना, संवैधानिक अधिकार असताना असं व्हावं हे देशामध्ये पहिल्यांदाच घडतंय. हे सर्व शेतकरी का पेटून उठलेत? त्या शेतकऱ्यांना असं वाटतं की जे काही कायदे केलेत सरकारने ते कायदे अत्यंत लोकशाहीच्या विरोधी पद्धतीनं केलेले आहेत. ते तिन्ही कायदे शेतकऱ्याच्या हिताचे नाहीत आणि ते कायदे पहिल्यांदा एक विधेयक बनून आलेत, त्यानंतर त्याचे कायदे बनलेत. सभागृहामध्ये कोणती चर्चा त्याची झालेली नाही. हे सुद्धा या देशामध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे. तो संसदेचा अवमान आहे आणि त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण देश पेटून उठलेला आहे. त्याला रोखण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचे पोलीस करत आहेत. त्याचा निषेध आम्ही करतो आणि आंदोलन करताना पाठिंबा देत आहोत किसान कामगारांच्या वतीनं, अमरावतीकरांच्या वतीने. जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून प्रहार अपंग क्रांती अमरावतीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामधून दिव्यांग 2016 कायदा अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच दिव्यांगांना रोजगारामध्ये सामील करून घ्यावे व दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले. आज जागतिक अपंग दिवस 3 डिसेंबर आहे आणि या 3 डिसेंबर निमित्त प्रहार अपंग क्रांतीच्या वतीनं, अमरावतीच्या वतीनं आम्ही मुख्यमंत्री साहेब व उपमुख्यमंत्री साहेब यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत काही दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी यासाठी आम्ही निवेदन देत आहोत. तर दिव्यांगाच्या 2016च्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी व दिव्यांगांना रोजगारमध्ये कसं सक्षम करता येईल या प्रकारचं आम्ही निवेदन आज जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी साहेबांना आज दिले. गेल्या अनेक दिवसांपासून बडनेरा येथील विश्रामगृह ते शिवाजीनगरपर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. या संदर्भात अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. अखेर प्रशासनाने यावर दखल घेत रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बडनेरा येथील नवी वस्ती परिसरातील शासकीय विश्रामगृह ते शिवाजीनगरपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. वाहनधारकांना या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत असे. ही समस्या सिटी न्यूजने बातम्यांच्या माध्यमातून प्रशासनाच्या नजरेस आणून देताच प्रशासन खडबडून जागे झाले व परिणामतः अखेर रस्त्याचे कामास सुरुवात करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात सिटी न्यूजने या रस्त्याबाबत बातमी प्रसारित केली व एका महिन्यात रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. याआधी सद्गुरुनगर, शिवाजीनगर, माडाव कॉलनी, शिक्षक कॉलनी, रज्जानगर परिसरातील नागरिकांनी अनेक वर्षांपासून स्थानिक प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी व तोंडी स्वरूपाच्या अनेक तक्रारी केल्याच्या नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र त्यांच्या तक्रारीकडे डोळेझाक करण्यात आले होते. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असल्यामुळे वाहनधारकांना खड्डे वाचवण्याकरिता रस्ता शोधत या रस्त्यावरून चालावे लागत होते. त्यामुळे या रस्त्यावर दुचाकी स्लिप होणे, अपघात होणे असे जीवघेणे प्रकार वाढले होते. रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे नागरिकांना मात्र आता दिलासा मिळत असून सिटी न्यूजच्या बातमीच्या रोकटोक भूमिकेचे कौतुक करून नागरिकांनी आभार व्यक्त केले. सध्या मी आहे इथं सद्गुरुनगरामध्ये विश्रामगृह शिवाजी नगरापर्यंतचा जो रज्जात नगरामध्ये रस्ता जातो अतिशय निकृष्ट दर्जाचा झाला होता. अतिशय खड्डे होते आणि त्यामुळे येथील सद्गुरुनगरातील काही नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यांची लहान लहान मुलं रस्त्यावर खेळत होती. मात्र रस्त्यावर खड्डे असल्यामुळे ते वाहनं इतरत्र जात होते आणि त्यांचे जीव धोक्यात होते. सिटी न्यूज चॅनलने या संदर्भात 2दा अशा बातम्या प्रकाशित केल्या आणि त्याचाच परिणाम म्हणून त्याचे आता रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे. या संदर्भात माझ्यासोबत येथील सद्गुरुनगरातील नागरिक आहेत. अंकल, मुझे रस्ते का काम चालू हुआ, इसके पहले बहुत खड्डे थे, तो आपको क्या तकलीफ होती थी? ये रोड काफ़ी दिन से यहाँ मतलब ऐसा भंगार है. इसमें गड्ढे थे और गड्ढा रहने के माध्यम से यहाँ गाड़ी स्लिप होना, गाड़ी मतलब गिरना, कुछ बाइक यहाँ गिर जाती थी. बच्चे यहाँ एक गड्ढे में गिरते थे, मतलब इसमें पानी वगैरह भर जाता था. तो इस माध्यम से हमने जो इसकी शिकायत की है ऊपर, तो सिटी चैनल के माध्यम से ये रोड का जो काम चालू हुआ अभी, इनका हम बहुत दिल से शुक्रगुजार करते हैं और इनका बहुत बहुत धन्यवाद करते हैं. ये हम 2 शब्द कह के समाप्त करते हैं. सबको नमस्कार और सबका धन्यवाद. धन्यवाद अंकल जी. और इसके बारे में हमारे साथ में और भी एक यहाँ की सद्गुरुनगर की नागरिक जुड़े हुए हैं. आप क्या बोलेंगे इसके बारे में? बस सारे ये जो रोड था कुछ दिन से बारिश के पहले से यहाँ गड्ढे गुड्ढे से बहुत ही स्थिति खराब थी रोड की. इसके बारे में हमने कुछ हमारे आजू बाजू के सजादी धार्मिक लोग रामवता से जोड़ रहे, हम भावनी परिवार जो है हमने जाके ऊपर कहीं जाके बंदिश करें. जो कि आपके मीडिया वाले वगैरह आए, इन्होंने वो बात को ध्यान में रखते हुए ये बात का समाधान लिए हुए हैं. जो रोड की सुधारण के लिए आज यहाँ तक ये जो साहब आए हुए हैं, ये जो रोड की सुधारण कर रहे हैं, उनके लिए हम बहुत बड़े आभारी हैं और हमारे लिए बहुत स्टिक अच्छे जो रोड बना रहे हैं, उसका बहुत धन्यवाद. सद्गुरुनगरामध्ये बावरी समाजाचे अत्यंत असे कमी प्रमाणात असे नागरिक राहतात. मात्र त्यांची कौटुंबिक जे परिस्थिती पाहिली सर्व एकत्र राहतात. यांनासुद्धा या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यांनी अनेक तक्रारी केल्यात, मात्र दखल घेतलेली नाही. आणि आता सध्याच्या येथील एका नागरिकांनी सांगितलं की सिटी न्यूजच्यामुळे हा रस्ता होत आहे. सिटी न्यूज फक्त समस्यांना वाचा फोडण्याकरिता मर्यादित नसून सामाजिक, धार्मिक, शासकीय कामाचे गुणगाणही तेवढ्याच ताकदीने गेली 30 वर्षांपासून करीत आहेत. बडनेरावरून सिटी न्यूज प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर. खासदार नवनीत राणा यांच्या प्रयत्नाने केंद्रीय वखार महामंडळ बडनेरा रेल्वे मालधक्का येथे 2016 नंतर प्रथमच गहू घेऊन मालवाहतूक रेल्वे दाखल झाली. दिल्ली दरबारी यशस्वी पाठपुरवठा केल्याबद्दल व्यापारी कामगारांनी खासदार नवनीत राणांचे आभार मानले. बडनेरा रेल्वे स्टेशन स्थित मालधक्का दुर्गापूर रोड येथे स्थलांतरित करण्यात आल्यानंतर या ठिकाणी शेतकरी व नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक असणारी जीवनावश्यक धान्य, खते यांची चढउतार होणे अपेक्षित होते. परंतु या ठिकाणी 2016 पासून रेल्वे येत नव्हती.
त्याऐवजी ती अकोला किंवा धामणगाव येथे रिकाम्या करण्यात येत होती. खासदार नवनीत रवी राणा यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी माथाडी कामगारांना घेऊन दिल्ली गाठली. केंद्रीय अन्न उपभोक्ता मंत्री रावसाहेब दानवे व तत्कालीन अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्यासोबत बैठकी घेतल्या व आमदार रवी राणा यांनी मुंबई येथे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्नपुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्यासोबत बैठका घेतल्या व त्याचेच फलित म्हणून आज ही रेल्वे बडनेरा येथे आली. गेल्या 4 वर्षात येथे रेल्वे नसल्यामुळे केंद्र शासनाचे जवळपास 72 कोटींचे नुकसान झाले असून भविष्यात असे नुकसान होऊ देणार नसल्याचे प्रतिपादन खासदार नवनीत रवी राणा यांनी सांगितले. यावेळी आलेल्या गाडीचे पूजन खासदार नवनीत रवी राणा यांच्या हस्ते करण्यात आले. माथाडी कामगारांनी यावेळी खासदार नवनीत रवी राणा यांचा भावपूर्ण सत्कार सुद्धा यावेळी केला. यावेळी बोलताना खासदार नवनीत रवी राणा यांनी या माल धक्क्यासाठी आपण 3 हाय मार्क्स लाईट, व्यापारी विश्रांती कक्ष, माथाडी विश्रांती कक्ष, मीटिंग हॉल ही सुविधा उपलब्ध करून देणार असून त्यांचे निर्माण कार्य लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले. खासदार नवनीत रवी राणा यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल सर्व व्यापारी व कामगारांनी त्यांचे आभार व्यक्त केले. अमरावती मनपाच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर रोजी करण्यात आले असून शहरातील घरोघरी भेट देऊन क्षयरोग व कुष्ठरोग तपासणी मोहीम व जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. आरोग्य कर्मचारी, आशा आणि पुरुष स्वयंसेवक हे प्रत्यक्ष घरभेटी देऊन तपासणी करणार आहेत. अंगावर फिकट लालसर बलिष्ठ चट्टा असणे, हातापायाला मुंग्या येणे, तळहात तळपायास बलिष्ठता येणे, स्नायूंना अशक्तपणा येणे हे लक्षणे कुष्ठरोगाची असू शकतात. तसेच 2 आठवड्यापेक्षा अधिक खोकला. महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्याद्वारे दिनांक 1 डिसेंबर 2020 ते 16 डिसेंबर 2020 पर्यंत तसेच महानगरपालिका आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत महानगरपालिका अमरावती कार्यक्षेत्रात क्षयरोग आणि कुष्ठरोग याची संयुक्त रुग्णशोध मोहीम पंधरवाडा आपण राबवण्यात आलेला आहे. त्यानुसार आपल्या 144 चमू स्थापन केलेले आहे व जवळपास 50,000 घर म्हणजे 2.5 लाख लोकसंख्या आपण यात कव्हर करणार आहे. तर त्यात आमच्या 144 चमू घरोघरी जाऊन त्यांना क्षयरोगाची किंवा कुष्ठरोगाची लक्षणे असल्यास त्यांना विचारणा होईल व त्यानुसार त्यांची तपासणी करून त्यांचे निदान करण्यात येईल व त्यांच्या मुक्त म्हणजे फ्री इलाज करण्यासाठी आपण त्यांची पूर्ण जबाबदारी घेणार. डॉक्टर अंजू दामोदर, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे आपल्याला 1 डिसेंबर 2020 ते 16 डिसेंबर 2020 या दरम्यान आपल्याला कुष्ठरोग व क्षयरोग सक्रिय रुग्ण शोध मोहीम सुरू केलेली आहे. तर यामध्ये अमरावतीच्या आपल्या एकूण लोकसंख्या आपण 2,52,815 ही आपण गृहीत धरून त्या लोकसंख्येची आपल्याला तपासणी करायची आहे. त्यासाठी आपल्याला 144 टीम घेतलेल्या आहे. त्याच्यावर पर्यवेक्षक म्हणून 29 पर्यवेक्षक आपण प्रस्थापित केलेले आहे आणि त्यासाठी आपण एकूण घरे 50,563 घेतलेले आहे आणि आतापर्यंत आपली 3 दिवसाच्या अंतरात 55 घरे 55,416 लोकसंख्या तपासलेली आहे. या मोहिमेदरम्यान आपण जनतेला असे आवाहन करण्यात येत आहे की आपण या कोरोनाग्रस्त असलेल्या एरियामध्ये किंवा नसलेल्या पण एरियामध्ये आपण लोकांनी सहकार्य येणाऱ्या चमूला सहकार्य करावे. सोशल डिस्टन्सिंग व मास्क लावून सगळे आपले गाईडलाईन प्रमाणे आपण सगळ्यांनी सहकार्य करावे येणाऱ्या टीमला आणि त्यानुसार आपल्याला आपल्या अमरावती शहरातील क्षयरोग व कुष्ठरोग हा निर्मूलन करायचा आहे. त्यासाठी आपणास सहकार्य जरुरी आहे. डॉक्टर अंजू दामोदर. अमरावती विभाग लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभाग अमरावतीला 60 वर्ष पूर्ण झाले असून या विभागाने 60 वर्षात अनेक मोठमोठ्या अधिकाऱ्यांना तसेच शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांवर लाच मागितल्या प्रकरणी यशस्वी सापळा रचून कारवाई केली आहे. दरवर्षी अंदाजे 25 कारवाया विभागामार्फत करण्यात येतात. गजानन लक्ष्मणराव पड़गन. पड़गन साहब, आप कितने साल से इस विभाग में और इस पोस्ट पर काम कर रहे हैं?
नहीं, पुलिस डिपार्टमेंट में तो मैं 95 से हूँ, लेकिन एंटी करप्शन में हमारी जो पोस्टिंग होती है डेपुटेशन, वो 3 साल के लिए होता है और अभी मेरा तीसरा साल चालू है। 2018 से मैं यहाँ। इसके बाद में आप और कहीं जाएंगे? और ठीक है। हाँ, मैं DYSP हूँ और ये अमरावती डिस्ट्रिक्ट का हेड ऑफ द यूनिट। हमारे विभाग ने जो ट्रैप हर साल 25 के एवरेज से ट्रैप होते हैं। महीने के एवरेज 2 पकड़ा जाता है और 25 के हिसाब से होते हैं। तो जब से मैं हूँ तो 70 के ऊपर हमारे ट्रैप हो चुके हैं अभी 3 साल में। और इसमें सक्सेस कितने होते हैं? नहीं, ये जो मैं बता रहा हूँ आपको, ये सक्सेस की बात बता रहा हूँ। ये सक्सेस होते हैं? ये सक्सेस की बता रहा हूँ। और वैसे ज़्यादा डाले जाते हैं? अनसक्सेस जो है तो वो उसका एवरेज बहुत कम होता है, लेकिन मतलब 4 ट्रैप के पीछे एक आधा ट्रैप अनसक्सेस होता है। अनसक्सेस होने के पीछे कारण समझने के लिए ये जो होते हैं ट्रैप, वो मतलब किस तरीके से होते हैं ये समझना ज़्यादा ज़रूरी है। हमारे जो जिसको रिश्वत मांगी जाती है और मांगने के बाद में वो रिश्वत उसकी इच्छा नहीं होती देने के लिए, तब जाके हम लोग ट्रैप करते हैं। लेकिन इसमें कई बार ऐसे होता है कि किसी की नाराज़गी होती है कोई डिपार्टमेंट की, किसी का पर्सनल इंटरेस्ट होता है जो फुलफिल नहीं होता है, तो फिर वो नाराज़ हो जाता है सामने वाले पर। कोई दुश्मनी होती है, किसी को पुलिस डिपार्टमेंट जैसा रहा तो कोई थप्पड़ वप्पड़ मार दिया है, कहीं इंसल्ट कर दिया है, तो फिर उससे नाराज़ हो जाते हैं लोग। फिर वो थोड़ा सा कभी कभी रिवेंज एटीट्यूड के अंदर वो कंप्लेनेंट को ढूंढते हैं और कंप्लेनेंट को लेके जब जाते हैं तो उसकी कंप्लेंट जेन्युइन नहीं रहती, लेकिन उसके ऊपर डेलिबरेटली कार्रवाई करना है, सामने वाले को फंसाना है, ये उद्देश्य जब काम चालू हो जाता है तो उस वक्त फिर हम वेरिफिकेशन करते हैं। तो वेरिफिकेशन करने के बाद में उस वक्त तो क्लियर नहीं आता है कि उसने डिमांड की थी या उसने पैसे की मांग की थी, ये सब सामने नहीं आता है। फिर उसमें हिस्ट्री निकल जाती है कि इनका कुछ प्रॉब्लम है, पर्सनल प्रॉब्लम है, तो इसकी वजह से तो इस तरीके से कुछ ट्रैप फेल हो जाते हैं। कुछ लोग जैसे पुलिस डिपार्टमेंट में बोलूँगा कि वो थोड़े से अलर्ट ज़्यादा होते हैं, उनको एक प्रोसीजर की पता होती है कि पंच आते हैं, उसके बाद में वेरिफिकेशन होता है, वेरिफिकेशन के बाद में ट्रैप होता है। तो वो पहली बार जब कोई घटना होती है तो उसी वक्त वो उसको रिश्वत मांग के उसका खेल ख़त्म करने की कोशिश करते हैं। दूसरी बार अगर वो अपने पास आता है तक कंप्लेंट, तो उससे बात नहीं करते, उसको डिमांड नहीं करते। इस वजह से भी कई बार ये होता है। हमारे मतलब ये एंटी करप्शन डिपार्टमेंट 3 तरीके से काम करता है। सबसे पहला तरीका तो हमारा ये है कि किसी को रिश्वत मांगी जाती है तो वो कंप्लेंट करता है, तो हम उसका वेरिफिकेशन करके, वेरिफिकेशन इन द सेंस उसने जो कंप्लेंट दी है वो सही है या नहीं, सही में उसकी डिमांड की है नहीं, वो वेरीफाई करने के बाद अगर डिमांड की है तो ऑलरेडी वो ऑफेंस हो जाता है। फिर उसका रेड हैंड उसको पकड़ने के लिए हम उसका ट्रैप अरेंज करते हैं। ये हो गया एक तरीका। दूसरा तरीका ये है कि किसी को अगर सर्वसामान्य मतलब जो जनरल पब्लिक है उनके ध्यान में आता है कि कोई गवर्नमेंट ऑफिसर है, गवर्नमेंट का कर्मचारी है, उसकी आय कम है लेकिन उसकी प्रोग्रेस ज़्यादा हो रही है, तो उसके पास एसेट्स बढ़ रहे हैं, उसके पास गाड़ी आ रही है, बंगला आ रहा है, कोई प्लॉट है, कुछ खेती ले रहा है, लेकिन उसका देखा जाए तो उसकी नौकरी का पेमेंट उस तरीके से नहीं है। इस तरीके की इन्फॉर्मेशन अगर हमको मिलती है तो इन्फॉर्मेशन इन द सेंस राइटिंग में अगर कोई कंप्लेंट करता है इसके बारे में और उसके एसेट्स के बारे में हमको फिक्स बताता है कि ये इस टाइप से इसका कुछ मतलब एसेट्स हैं, तो उसकी ओपन इंक्वायरी होती है। ओपन इंक्वायरी में सब पूछा जाता है और ओपन इंक्वायरी में सब डिपार्टमेंट को लेटर दे के सब जगह से, बैंक से, उसके एसेट्स के सब मालूमात लेके उसके ऊपर DPA बोलते हैं उसको, डिसप्रोपोर्शनेट एसेट्स, उसके बारे में ऑफेंस रजिस्टर होता है। फिर वो कोर्ट में जाता है, वो प्रॉपर्टी सीज होती है। और तीसरी बात ये होती है कि जो कोई गवर्नमेंट ऑफिसर के अंडर योजनाएं चलती हैं, जैसे रोजगार हमी योजना है और फिर गवर्नमेंट की जो भी स्कीम है, उसके अंदर अगर किसी को लगता है कि इसमें भ्रष्टाचार हुआ है तो उसकी अगर कंप्लेंट मिलती है तो उसको अन्य भ्रष्टाचार के अंदर उसका भी प्रॉब्लम 9923738100 ये नंबर है। अगर अमरावती डिवीजन की अगर कोई कंप्लेंट आती है और अगर कहीं बाहर की भी है तो आप मेरे से कॉन्टेक्ट कर सकते हैं। हम लोग उनको वहाँ के जो सीनियर ऑफिसर्स हैं उनसे बात करके ये भी कर सकते हैं। और लेकिन 1064 ये जो नंबर है, ये टोल फ्री नंबर है एंटी करप्शन डिपार्टमेंट का, तो इस नंबर पे अगर कॉल करते हो तो आपकी सीनियर ऑफिसर से बात होगी। 1064।
राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील जेवड नगरात जुन्या वैमनस्यातून युवकाची हत्या करण्यात आली. विवेक उर्फ गोलू चोपकर असे मृतक युवकाचे नाव आहे. बुधवारी रात्री 10:30 वाजता ही घटना घडली. 4 आरोपींनी चाकूने वार करून ही हत्या केली. प्राप्त माहितीनुसार विवेक चोपकर बुधवारी रात्री जेवण करून घराशेजारी असलेल्या गांधी पुतळ्याजवळ आला होता. त्याचवेळी एका आरोपीने त्याच्या गळ्यावर तर दुसऱ्या 2 आरोपींनी मांडीवर सपासप चाकूने वार केले व तेथून आरोपी पळून गेले. विवेकच्या घराच्या व काही लोकांनी विवेकला तात्काळ इरविनमध्ये आणले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरोपी अजय यादव, रोहित यादव, पियुष बुंदिले आणि जय कडू यांनी हा हल्ला केला असून यातील 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतक विवेक हा देखील गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. जुन्या वादातूनच ही हत्या करण्यात आली आहे. एक नजर राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर. केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनासंदर्भात बेताल वक्तव्य केलं आहे. राज्यमंत्री रतन कटारिया यांनी सर्व शेतकऱ्यांची माफी मागावी, अन्यथा त्यांचे तोंड काळं केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे. रतनलाल कटारिया जी केंद्राचे राज्यमंत्री आहेत, त्यांनी सांगितलं का शेतकऱ्यांनी आंदोलन करायचं असेल तर त्यांनी दुसरीकडे जाऊन मरावं. आता रतनलालजी, आपण राज्यमंत्री आहे आणि या सगळ्या शेतकऱ्याची परिस्थिती आपल्याला माहित आहे आणि असं असताना आपण डायरेक्ट मरावं ही भाषा वापरत असाल तर मग आम्ही मारासाठी तुमच्याकडे यायचं का? शेतकऱ्याला एकतर आपण त्यांच्या मागणीला तशा पद्धतीचा प्रतिसाद न देणे, त्यांना सहानुभूती तर दूरच, पण उलट त्यांना अशा पद्धतीची भाषा बोलल्या जात असेल तर मग आता आम्हाला आंदोलन सोडून तुम्हाला कुठं पाठवायचं हे ठरवावं लागेल. अशा पद्धतीच्या ज्या रतनलालजी आमचे राज्यमंत्री आहेत त्यांनी जे काही भाषा वापरली त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी तातडीनं याच्यावर माफी मागितली पाहिजे आणि माफी मागितली नाही तर मग त्यांचं तोंड काळं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये जीटीपीएल चॅनल 73, SCN चॅनल 9, सिटी केबल चॅनल 87, INBSN नागपूर 746 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.